जय हिंद मित्रांनो. प्रत्येक मित्राला आपल्या संधीचं सोनं करून घेणं हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो मित्रांनो. त्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करू असतो पॉझिटिव्ह थिंक घेऊन एक स्वतःचं इन्स्पिरेशन स्वतः तयार करून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे एक संघर्षमय जीवन असतं मित्रा. त्यामध्येच आताच आपलं भरतीचं युग आहे, कॉम्पिटिशन तर भरपूर वाढलेलं आहे. त्यामध्ये संधीचं सोनं कसं करता येईल, त्यामध्ये आता आलेले जे मोठे ॲड आहे ना मित्रा, IB इंटेलिजन्स ब्युरो, त्या संदर्भात आपण एक गहनी चर्चा करणार आहे. आणि ती तुम्ही आता पुढं माझ्या तुम्ही संदर्भात विशिष्ट तुम्हाला माहिती सांगतोच, ती तुम्ही टिपण काढा. टिपण म्हणजे माझा मराठी शब्द आहे टिपण. तुम्ही नोट्स काढा, मी जे सांगतो डिटेल त्याच्यामध्ये. मित्रांनो, प्रत्येकाला वर्दीची आवड असते, पण इंटेलिजन्स ब्युरो जरा वेगळा विषय आहे. इथं वर्दी बी असू शकते किंवा वर्दी नसू शकते, सिव्हिलमध्ये असू शकता, पण क्रेज एकच आहे, देशाची सेवा. त्यामध्ये प्रामुख्यानं आता जे नोटिफिकेशन आले मित्रांनो, जे माझे युवा मित्रमैत्रिणीला त्याचा फायदा होईल त्या संदर्भात मी व्हिडिओ तयार करतो. तर आता नवीन नोटिफिकेशन आले, इंटेलिजन्स ब्युरो एक्झाम 2025. मित्रांनो, जागा आहेत त्याला 3717. नॉट जोक. इतक्या जागा ह्या केंद्रीय रेल्वे असेल, पोस्ट खातं असेल आणि गृह खातं, ह्याच्या जागा ही केवळ किंवा जास्त असतात. आता यांचं जर आपण सविस्तर पुढं माहिती बघणार आहे, पण एक पेमेंट मेथड मित्रांना अशी असते की पगार किती आहे, पगार किती आहे, कारण केंद्रात काम करायचं आहे, परवडलं पाहिजे आम्हाला, ह्या गोष्टी आहेत ना. मग त्या मित्रा 44,900 ते 1,42,400 इथपर्यंत पगाराची रेंज आहे मित्रा. त्यासाठी काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, हे आपलं काम आहे. तर याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय असेल, तर याच्यासाठी कोणताही पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट असेल. आता 3717 पद आहेत, पण डिवाइड कसे झाले आहेत म्हणजे त्याचं जे प्रत्येकाला वाटप आहे कास्टवाईजनुसार. आता याच्यामध्ये प्रामुख्याने ओपनसाठी जागा आहेत बघा 1537, OBC साठी आहेत 946, SC साठी आहेत 566, ST साठी आहेत 226 आणि EW साठी आहेत 442. आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो म्हणजे वय. आपलं वय किती असलं पाहिजे. एखादा मित्र भरून यायचा आणि सर माझं ॲडमिट कार्ड आलं नाही किंवा भरताना भरलं गेलं आहे, तर तसं चालणार नाही, तसं होऊ शकत नाही, कारण सिस्टीम ही त्यांची अपडेट असते. पण तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की किती वय असलं पाहिजे आपलं. तर वय असलं पाहिजे मित्र 18 ते 27, हे ओपनसाठी आहे. जर OBC असेल, EWS वगैरे असेल, त्यांना एक्सटेन्शन असते 3 वर्षापर्यंत भेटणार आहे तिथं, म्हणजे त्यांचं नोटिफिकेशननुसार सांगतो. ST SC असतील त्यांना 5 वर्ष एक्सटेन्शन आहे, बरोबर. आता सविस्तर पण माहिती पुढे बघूया. याचा जॉब कुठं असू शकतो किंवा याच्या म्हणजे जबाबदारी काय असू शकतात या संदर्भात आपण सविस्तर बघणार आहे. पण त्यानुसार जर ज्या क्रायटेरिया आहे आपला मित्रांनो, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता फी वगैरे किती आहे, जर ST SCचं फिमेल असेल तर 550 रुपये फी आहे त्यांच्यासाठी. ध्यानात ठेवा, ST SC आणि फिमेल कॅटेगरी असते ना, त्याच्यासाठी 550 फी आहे. म्हणजे इतर आहेत, म्हणजे ओपनमध्ये आपण ओपन कॅटेगरी म्हणतो किंवा OBC म्हणतो, त्यांना 650 फी आहे मित्रांनो. ऑनलाईन एक्झाम असणार आहे, 3 टप्प्यात होणार आहे. हे गोष्टी म्हणजे जास्त तुम्हाला मी जास्त खोलवर सांगणार नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना या गोष्टीचा तारतम्य बघूनच अभ्यास करत असतो. ते कुठल्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे किंवा कुठला पाठ किती मार्काला, हे बघण्याचे दृष्टिकोन आहे. तो विद्यार्थी हा सखोल अभ्यास करूनच फॉर्म भरू शकतो. मुद्दा आपला इथं हा आहे की ते तुम्ही भरलं पाहिजे. फॉर्म भरणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, याच्या जबाबदाऱ्या किंवा याचं कॅडर म्हणण्यापेक्षा तुमची जॉईनिंग कुठं होऊ शकते. तर फॉर्म भरताना तुम्ही जे रिजनलमध्ये भरणार आहे, सपोज
एखादा मित्र माझा मुंबई रिजनलमधून भरेल, तो मुंबईसाठीच त्याचं कर्तव्य असेल किंवा काल्पनिक बढतीमधून तो देश या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो, कारण केंद्रीय सेवेच्या अंतर्गत असणारी एक्झाम आहे. पण शक्यतो हे आपण प्रादेशिक पातळीवर फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की कुठल्या प्रादेशिक पातळीवर तुम्ही भरला गेला आहे फॉर्म, त्यानुसारच तुम्हाला जॉईनिंग भेटत असतं. पण प्रमोशननंतर तुम्ही कदाचित केंद्रातसुद्धा जाऊ शकता. तर ह्या झाल्या गोष्टी. आता आय बीमध्ये मित्रांनो जितकं आपल्याला सोप्या गोष्टी आहेत ना तितक्या खतरनाक आहेत. खतरनाक या दृष्टिकोनानं म्हणतो की आय बीमध्ये जाणारा माणूस हा शार्प असला पाहिजे, तो टॅलेंट असला पाहिजे, तो शांत बुद्धीचा असला पाहिजे. या त्रिकुटाचं काम असतं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये. आता याच्यामध्ये तर सगळ्यात आपण पहिला जर क्रायटेरिया बघत असू तर तो आहे म्हणजे याला वर्दी असते का, क्रेज वर्दीची. आपल्यातल्या बांधवांना सुरक्षा रक्षक असला तरी त्याचा अभिमान आहे मित्रा, तो पोलीस असला तरी त्याला अभिमान आहे मित्रा त्याचा. त्याच पद्धतीनं CBI असेल आणि आपली IB असेल, इंटेलिजन्स ब्युरो, याचा सुद्धा अभिमान आहे. फक्त IB ही अंतर्गत चालणारा गोष्टीतून इन्व्हेस्टिगेशन करत असते, त्याच्यामुळे यांना डिटेक्ट करताना हे सिव्हिलियनमध्ये जाऊन करता येत नाही. तर गुप्तचर मार्गेच कुठलीही माहिती किंवा कुठलाही अंतर्गत माहिती काढायची असेल तर ते राहत असतात. त्यामुळे यांना ड्रेस कोड शक्यतो नसतो. मग मी मित्रांना पण कार्य कुठलं मी पहिल्यांदा सांगितलं देश सेवेचं, याच्यानुसार याचं कार्य असणार आहे. मित्रांनो आत्ता फॉर्म आले सुटल्यात, भरून घ्या. पुढल्या वेळेस कुठली भरती कधी येईल काय होईल हे कोणाला माहिती नसते, कारण महाराष्ट्रातला विद्यार्थी हा केंद्रातली एक्झाम म्हणलं की जरा पाठ फिरवाय बघतोय. आता टक्का वाढायला लागला तो वेगळी विषय. पण माझ्या गावाकडचे मित्र, माझ्या आदिवासी भागातील मित्र, माझ्या खेडोपाडी डोंगरदऱ्यावर असणारे मित्र ज्यांच्याकडून नेट पोचत नाही आहे, त्यांनीसुद्धा या भरतीत, कारण त्यांच्याकडे गुण आहेत, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, म्हणून मी सांगतो की त्यांनी फॉर्म भरला पाहिजे आणि त्या क्षेत्रात आले पाहिजेत. अशा क्षेत्राची गरज आहे आपल्याला असते की जिथं नैपुण्य प्राप्त केलेला विद्यार्थी हा चूज केला जातो. धन्यवाद मित्रांनो.